पहा सुखी जीवनाचा मंत्र। डॉक्टर, बऱ्याचदा मी स्वतः जेव्हा इंट्रोडक्शन देते, स्टोरी सांगते, त्यामध्ये हायफेमचा बऱ्याचदा मी उल्लेख करते। सो त्यातलीच हायफेम चेअर थेरपी म्हणजे काय आणि खरं तर लैंगिक कमजोरी दूर करण्यासाठी हे उपयुक्त ठरते का? वा, अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आपल्या की दादर सेंटर एचएम हॉस्पिटलला आणि आपल्या इन्स्टिट्यूट जे आहे ईश्वास त्या ठिकाणी ती इन्स्टॉल झालेली सांगूया आपण। मित्रांनो, जसं वेगवेगळ्या सर्जरी आहेत, प्रोसिजर आहेत, संशोधन लागत राहतात, त्याच पद्धतीने कुठल्याही गोष्टीमध्ये सर्जरी जर केली गेली तर त्या ठिकाणी काय होतं, काही डिस्ट्रॅक्शन होतं। त्या ठिकाणी चित्रफितीमध्ये तुम्ही पाहू शकता बघा, हायफेम म्हणजे हाय इंटेन्सिटी असलेले त्याच्या फ्रिक्वेन्सी असतात, त्या वेव्स ज्या आहेत त्या ठिकाणी सोडल्या जातात तुमच्या पेल्विक एरियामध्ये, तुमच्या लोअर रिजनमध्ये, तुमच्या ॲबडॉमिनल पार्ट्समध्ये। जसे या ठिकाणी चित्रफित तुम्ही बघताय, हे या हाय इंटेन्सिटी वेव्हमुळं अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने मसल कॉन्ट्रॅक्शन होतात। बघा, ब्रेनची कमांड आल्याशिवाय मसल कॉन्ट्रॅक्ट होत नसते, पण या ठिकाणी ह्या वेव्ज एवढ्या स्ट्रॉंग असतात की त्या मसलमध्ये असलेल्या ज्या नर्व्हजला स्टिम्युलेट करतात। त्या ठिकाणी पेन असेल तर पेन कमी करतात, सियाटिका असेल किंवा खालचा नर्व्हचं कॉम्प्रेशन असेल ते कमी करतात। आणि फिमेल्समध्ये प्रीनेटल आणि पोस्टनेटल म्हणजे डिलिव्हरी होण्याच्या अगोदर आणि डिलिव्हरी झाल्यानंतर जी लॅक्सिटी असते, या लॅक्सिटी देखील फॅट कमी करून, बॉडी कंट्रोलिंग करून, त्या ठिकाणी मसल स्ट्रॉंग करून डेफिनेटली ही अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या एचएम दादर सेंटर येथे आहे। आणि प्रत्येकाने ही थेरपी का घ्यायची असते की आपल्या बॉडीमध्ये वयानुसार वेअर अँड टिअर होतो। ही फिमेल्ससोबतच मेलला देखील अतिशय इफेक्टिव्ह का राहते, तर जे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा बरेचदा आपण काय म्हणतो शीघ्रपतन या बल्बोक्यावर मसल त्या ठिकाणी वीक झाल्यामुळे होतात, ह्या सर्व गोष्टी या हायफेमनी करता येतात। मित्रांनो, विदाऊट मेडिसिन आणि विदाऊट सर्जरी करण्याचं हे अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे, इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल वेलनेस अँड अँड्रॉलॉजी स्टडीज। आणि या ठिकाणी हँड्स ऑन आणि सर्वांना ज्यांना इच्छा आहे त्यांना ट्रेनिंग देखील दिलं जातं।